तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मलाही भेटायला आली होती आणि ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती। 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते असा गौप्यस्फोट काल शरद पवारांनी केला होता। यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय। पवारांच्या दाव्यानंतर आता राऊतांनीही यावर भाष्य केलंय। तर मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंनाही लोक भेटली, 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय आणि यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलाही लगावलाय। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी त्यांना म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा, आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून। आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही। तर यावर सलीम जावेदच्या स्टोऱ्या बंद करा असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। पवार साहब काफी अनुभवी नेते हैं, उनके पास बहुत सारा एक अनुभव है। आपने देखा होगा बहुत सारे चुनाव उन्होंने बहुत करीब से देखे। वो ऐसे विषयों में कभी किसी को मिसलीड नहीं करेंगे और जो हुआ होगा उसी पे उन्होंने बयान दिया होगा। तो यही बात है ना कि इस देश में अगर ऐसी ऑफर्स आ रही होगी तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ इलेक्शन कमीशन का गड़बड़ चल रही है, तो वो लोगों के सामने आना चाहिए। और मेरी तो बात स्पष्ट है, अगर चुनाव को लगता है कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं तो वो एक मंच पे आए, राहुल गांधी जी के सामने आए और जो हमने इंडिया अलायंस ने एक सवाल पूछे उसका जवाब दे। तसेच शरद पवार साहेबांकडे उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील की आम्ही मशीना सुद्धा बांधून देऊ म्हणून। खरं म्हणजे असे निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्याच्या अनेक टोळ्या असतात आणि पवार साहेबांनी तर पूर्ण आयुष्य केलं आहे त्यांचं। त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्रतंत्रांनी बांधणारे, आम्ही टेक्निकली मशीना हॅक करून देतो सांगणारे। खरं जर पाहिलं तर जागरूक नेत्यांनी त्या लोकांना तातडीनं तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये देणं आवश्यक होतं। तर महाराष्ट्रातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जन आक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे। महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसेच आमदारांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे। तर हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करून कलंकित मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव टाकला जाणार आहे। दादरमधील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। तर जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून म्हणजेच 21 जुलैपासून आतापर्यंत ते कुठे आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। तसंच त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते सध्या काय करतायत आणि कोणासोबत आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे असे सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे। इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो, पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे,
ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये. जुलाई को धनखड़ साहब ने अपना इस्तीफा दिया. आज 9 अगस्त हो गई और उनके बारे में हमें मालूम ही नहीं कि वो कहाँ हैं. अब लापता लेडीज का तो मुझे पता था, तो लापता उपराष्ट्रपति का ये तो पहली बार सुना. अभी हमारे उपराष्ट्रपति थे और जिस तरह से उन्होंने सरकार की रक्षा की जब से वो उपराष्ट्रपति बने, अब लगता है कि विपक्ष को उनकी सुरक्षा करनी पड़ेगी. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, उद्या इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्या इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढून याच प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये 300 खासदार संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे पायी मोर्चा काढणार आहेत. उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार, लॉंग मार्चने. कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे, राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग, चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या. फ्लॉप शो झाला यांचा याच्यापूर्वी खूप वेळा यांनी केला आहे. मला वाटतं ही खूप जुनी पिक्चर झाली आहे. घासून घासून ती आता इतकी घासलेली आहे, कोणी याला पाहायला तयार नाही. आणि इंडिया आघाडी कशाकरता मोर्चा काढते, मी तर आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी आणि अलायन्सला जास्त मतं मिळाली, तेव्हा ती मतदार यादी, तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही, कारण 31 सीट निवडून आल्या. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या मोर्चावर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगानं विरोधकांना ईव्हीएम संदर्भात बोलवलं होतं, मात्र कोणीही गेलं नाही असं देखील फडणवीस म्हणालेत. तर यावर आमदार रोहित पवार यांनी पलटवार केलाय. शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांड आहेत? इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रो केला. ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा. अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही, कोणी नाही. एवढंच नाही, आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत. मुख्यमंत्री काय प्रवक्ते ते इलेक्शन कमिशनचे सांगावं. आम्ही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहोत, आम्ही इलेक्शन कमिशनला चॅलेंज करत आहोत, आम्ही इलेक्शन कमिशन बोलत आहोत, पण इलेक्शन कमिशन वाटून कुणी बोलत नाही. बोलतात तर कोणतं? राज्याचे मुख्यमंत्री. शेतकरी आत्महत्यावर बोलायला वेळ नाही, कायदा व सुव्यवस्थेवर बोलायला वेळ नाही, पण इलेक्शन कमिशनवर आम्ही काय बोललो तर लगेच तुम्ही त्याचं बोलत असाल. मग कुठेतरी आता आपल्याला समजून घ्यावं लागेल, इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात.